आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातून एकही मतदारसंघ मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीकडून दिला गेला नसल्याचा आरोप काल मुस्लिम समाजाच्या नेत्यांकडून पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला होता। त्याच पार्श्वभूमीवर 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता इचलकरंजी येथे आलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट मुस्लिम समाजातील नेत्यांनी घेतली व याबाबत सांगली लोकसभेसाठी शकील पिरजादे हे इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले। तर प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाचे मत ऐकून घेऊन याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलण्याचे आश्वासन दिले। तर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेसाठी तयारी करण्याच्या सूचना मुस्लिम समाजातील नेत्यांना व वंचित पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत। आज लोकसभा मतदारसंघासाठी आम्ही वंचित आघाडीकडे भेटायला गेलो आणि तिथं प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं की मुस्लिम समाजासाठी तुम्ही न्याय द्यावा, ह्या हक्कासाठी आम्ही जाऊन त्यांच्याकडे बसलेलो। त्यांच्याबरोबर बोलणं झालं, 15-20 मिनिट त्यांनी आमच्यासोबत बोलले की काय काय करायला लागतं। तर मुस्लिम समाजाचे जे संपूर्ण जे महाराष्ट्रामध्ये 48 सीट आहेत, एक ही आघाडीने तिकीट दिल्याने मी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती त्यांनी प्रेस कॉन्फरन्स बघून आम्हाला तिथं बोलून घेतलं की मुस्लिम समाजातर्फे तुम्ही तिथं इलेक्शन सांगली जिल्ह्याला लढू शकता काय। तर आम्ही म्हटलं आम्ही इलेक्शन लढवण्यासाठी तयारीत आहे, साहेब तुम्ही आम्हाला हक्क दिला तर आम्ही सांगली जिल्ह्यातनं उमेदवारी लढू। तर त्यांनी म्हटले की ठीक आहे, तर तुम्ही सांगली जिल्ह्याचे संपूर्ण मतदारसंघात तुम्ही फिरून काढा, अजूनपर्यंत आघाडी झालेली नाही, या टायमाला आघाडी फायनल होईल त्या टायमाला तुम्हाला तुमचा विचार करता जाईल असं आम्हाला त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितले। तर आमच्या मागण्याचा हक्क आहे की आम्ही जे काम करतो गेल्या 25 वर्षापासून, जे गोरगरिबांसाठी हयात फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सतत गोरगरिबांच्या शाळेचा प्रश्न असू दे, हॉस्पिटलचा प्रश्न असू दे किंवा लग्नाचं काय तर जे आर्थिक जे लोकांना लागणार आहे मदत, त्यासाठी आमची स्वखर्चाने जे संस्था आमची काम करते ते लोकांसाठी आम्ही मदत करतो। हे कामाच्या समोर ठेवून आम्ही प्रकाश आंबेडकर साहेब सांगितलं की साहेब आम्हाला वंचित आघाडीमधनं तिकीट द्यावं, मुस्लिम समाजाला न्याय मिळेल, संपूर्ण महाराष्ट्र बघणार की मुस्लिम समाजाला न्याय प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिले, म्हणून आम्ही त्यांच्याकडे आग्रह केलो। त्यांनी म्हटले मी आघाडी झाली तर पुढे काय करायचं सांगतो, तुम्ही कामाला लागा म्हणून असं शब्दातून आम्हाला पाठवून दिले।